नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर ऐश्वर्या ही जानकीला म्हणते की आपलं ठरलं होतं ना, तू तिथे बॅग ठेवल्यावर मी येईल आणि ती बॅग तिथून घेऊन जाईल. तेव्हा जानकीलाही धक्का बसतो. ती म्हणते की मी स्वतःच्या हाताने तिथे बॅग ठेवली होती आणि मी तुला पाहिलंही जाताने, मग असं का बोलतेस तू? तेव्हा त्यांना समजतं की ती बॅग तिसरीच व्यक्ती कोणीतरी घेऊन गेली आहे. तर आता इकडे जानकी आता ऋषिकेशला सर्व काही सांगते की रात्री आपल्या रूममध्ये येऊन कुणीतरी पैशाची बॅग चोरी केली आहे. तेव्हा ऋषिकेश हा आता चोर सापडण्यासाठी पोलिसांना घरी बोलावून घेतो. तर तेव्हा पोलीस येऊन बघतात तर घरच्या मधल्या सर्व वस्तू जशाच तशा असतात. ते म्हणतात की घरफोडी झाली नाही, तर हा चोर घरामधलाच कोणीतरी नाही तर तुमच्याजवळ आसपासचा असणार. तेव्हा पोलीस म्हणतात की सर्वात अगोदर सर्व घराची तपासणी करावी लागणार आहे. हे ऐकून तर आता शर्वरीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो. तिला समजते की आता तिचं नाव आता समोर येणार आहे. तर आता शर्वरीचा डाव फसेल का इथे, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.